ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक वसुंधरा दिन साजरा। रायलादेवी तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे संकलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवारी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला। परिसर भगिनी विकास संघ या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी रायलादेवी तलाव परिसराची स्वच्छता केली। या मोहिमेत भीमनगर येथील अभ्यास वर्गातील विद्यार्थी, कचरा वेचक महिला, महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला। त्यांनी या अभियानात परिसरातून 25 किलो प्लास्टिक कचरा संकलित केला। या प्रसंगी विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनाविषयी माहिती देण्यात आली। त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचा उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमात 22 एप्रिल रोजी डॉक्टर संजय जोशी यांचं व्याख्यान झाले। त्यांनी पर्यावरण चळवळ, त्यांची सुरुवात, वसुंधरा दिनाचा इतिहास याची माहिती दिली। यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ग्रह वी प्लास्टिक अशी आहे। त्या अनुषंगाने डॉक्टर जोशी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर, त्यांच्या विविध प्रकारांमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला परिणाम याची माहिती उदाहरणासह दिली। तसेच दैनंदिन जीवनशैलीमध्ये प्लास्टिक वापरामुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी सोपा उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। आतापर्यंत या कार्यशाळेची 10 सत्र झाली आहेत। ती आपले पर्यावरण या YouTube वाहिनीवरती उपलब्ध आहेत। ही सत्र दर शुक्रवारी 4 ते सायंकाळी 6 या वेळात ऑनलाईन होतात। त्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हावे असं आवाहन महानगरपालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केलं आहे।